Hello, welcome to my YouTube channel and my name is Ankita and welcome to another episode of wedding series. So आजचा जो एपिसोड असणार आहे तो आहे द मेन डे. जसं तुम्ही जर बघत असाल किंवा नसेल बघत तर जाऊन बघू शकता. वेडिंग सिरीजवर मी एक म्हणजे वेडिंग सिरीज नावाची एक सिरीज मी बनवते. त्याच्यात मी एपिसोड्स टाकते आहे. सो माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे, होईल आता ह्या व्हिडिओ येईपर्यंत. सो त्याच्यात मी माझ्या एका आउटफिटला डिस्क्राईब करते सो दॅट तुम्हाला आयडिया मिळेल थोडंफार. जर तुमचं लग्न असेल किंवा काही पण कोणाचंही लग्न असेल किंवा ब्राईड्समेड म्हणून तर तुम्ही यातला काही घालू शकता. सो त्यातला आजचा एपिसोड जो आहे तो वरमालावाला एपिसोड असणार आहे. तो जो मेन दिवस होता ना वेडिंगचा, याच्या आधी मी मेहंदी, हळद, संगीत आणि श्रीमती पूजन असे व्हिडिओज केले आहे. 3 व्हिडिओमध्ये 4 लुक कव्हर केले आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो वरमालावाला असणार आहे. ह्याच दिवशी सप्तपदी होतं, वरमालाच्या नंतर आमच्याकडे असतं. सो तो वाला व्हिडिओ मी पुढचा करेन, कारण की हा एक पूर्ण खूप विचार करून बनवलेला एक लुक आहे आणि सप्तपदीवाला दुसरा. सो सप्तपदीवाला वेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेन. अगेन मी खाली बघते आहे, कारण की खाली माझ्याकडे मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये माझा लुक आहे आणि ह्या लुकबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टार्टिंग करूया आपण साडीपासून, जी मी नेसली होती. ही साडी नसून माझा शालू होता लग्नाचा. ॲक्च्युली मी पहिले लेहंग्याचा विचार करत होती खूप आधी. तर म्हणजे खूप दिवसांपासून माझं लग्न ठरायच्या आधीपासून मी लग्नात काय घालणार, कुठल्या लुकला तो विचार करत होती सगळा. तर लेहंग्यावरून मी साडीकडे शिफ्ट होण्याचं मेन रिझन हे होतं की लेहंगा 15,000 ते 20,000चा मिनिमम येतो, असं मला होतं की जसं मला पाहिजे. आणि की लेहंगा जर घालणार होती मी तर त्याच्यावर मला ते पूर्ण असे हत्ती, घोडे, डोली वगैरे हे सगळ्या डिझाईन्स पाहिजे होत्या. त्याची मिनिमम रेंज 20,000 होती. ठीक आहे. आणि मग मी तो वेडिंगवाला लेहंगा, आणि मला रेडच घालायचं होतं, हे पण माझं पहिलेपासून ठरलं होतं. सो मी जर लेहंगा घातला असता तर मग मी परत, मला नाही वाटत मी तो कुठे वेअर करू शकली असती दुसऱ्या कोणाच्या लग्नात. कारण की माझं असं थिंकिंग आहे की आपण एकदम जवळचं लग्न असेल कोणाचं तर घालू शकतो परत, पण मग आपण स्वतःच दुल्हनला किंवा म्हणजे ब्राईडला ओव्हरटेक नाही करत. सो मग तो नाही वेअर केला जाणार असं होतं. तर शालूचंही अजून 1 वर्ष झालं पण तो परत नाही घातला गेला. पण डेफिनेटली मी तो परत घालू शकेन, हे मला म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स आहे मला की मी तो घालणारच आहे, परत रिस्टाईल करणार आहे. जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. येस, जसं रेड आधीच ठरलं होतं, तो रेड कलरचा शालू होता माझा. खूप सुंदर असा शालू होता. तो बनारसी सिल्क होती प्रॉपर. ती 12,500 ही त्याची रेंज होती शालूची. मी विसरून जाते रेंज सांगायचं. सो हा मी माझी सगळी शॉपिंग, जसं तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितला असेल, मेहंदीचा एक ड्रेस सोडला तर माझी सगळी शॉपिंग अमरावतीला आराधनामधून झाली. बिझी लँड म्हणून आहे, तर तिथे आराधनामध्ये सगळी शॉपिंग झाली होती. हा शालू फक्त मी मनोहरलालमधून घेतला होता, कारण की आराधनामध्ये आम्हाला जसा पाहिजे तसा नाही मिळाला. हा शालू आम्हाला आवडला तर मग आम्ही हा घेतला. मी साड्या पण बघत होती ॲक्च्युली माझ्यासोबत ना. माझी फॅमिली, माझ्या इनलॉजची फॅमिली, आम्ही सगळे खूप जण होतो, 8-10 जण. तर मी जेव्हा साड्या वेअर करून त्यांना दाखवत होती तर त्यांना मी ब्राईड वाटत नव्हती त्याच्यात. आणि मला आवडत होत्या साड्या, कारण की साड्या जरा जास्त वेळा मी नेसू शकली असती. पण मग तेच होतं की जर मी ब्राईड दिसत नाही तेवढी मेन डेला, तर मग काय करायचं, म्हणून मग मी साडी सोडून शालूकडे गेली. पण तो पण छानच दिसत होता. बाकी साडीचं काही सांगण्यासारखं नाही आहे, म्हणजे जसं प्रॉपर साडीची ड्रेपिंग असते तशी ड्रेपिंग होती. मेकअप आर्टिस्ट होती जी माझी संगीतला होती, श्रीमती पूजनला होती, तीच मेकअप आर्टिस्ट होती. पुढे रिसेप्शनच्या दिवशी पण तीच मेकअप आर्टिस्ट होती. सो ते हिरवा चुड्याबद्दलही मी मागच्या व्हिडिओत बोलली आहे. तर आमच्याकडे हिरवा चुडा घालतात, चढवतात नवरीला मेहंदीच्या दिवशी, आणि तो मग लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी रिसेप्शनच्या आधी उतरवतात सासरी गेल्यावर. सो तो हिरवा चुडाच मी घातलाय. आणि ऑफकोर्स माझं शालू लाल होता, त्याच्यावर हिरवा चुडा चांगला दिसतो. रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन सुंदरच वाटतं. पण मी पहिलेच विचार केलेला होता की आपण तसे हिरवा चुडाच घालणार आहे आणि रेड सोबत दुसरी कुठली ज्वेलरी घालणार आहे. तर मग मी ग्रीन कलरच्या ज्वेलरीकडे गेली. आर्टिफिशियल ज्वेलरी होती माझी. मी रिअल ज्वेलरी पण घालू शकली असती, पण मी कुठल्याच लुकला रिअल ज्वेलरी नाही घातली, कारण मला माझा लुक ना खूप असा हेवी करायचा होता. आणि मग रिअल ज्वेलरी जर घातली असती गळ्यातलं वगैरे तर मग परत बाकीच्या गोष्टी आर्टिफिशियलच राहिल्या असत्या, कारण सगळंच्या सगळं रिअल माझ्याकडे नव्हतं. सो मग त्याच्यामुळे मी सगळं आर्टिफिशियलकडेच गेली. इव्हन सप्तपदीच्या लुकला पण रिअल ज्वेलरी मी कुठल्याच दिवशी नाही घातली. हिरव्या चुड्याला मॅच होणारी माझी ज्वेलरी होती. ज्वेलरीमध्ये मी कुंदन टाईपमध्ये माझी ज्वेलरी घ्यायचं ठरवलं होतं, कारण की गोल्डन वर्कवाली म्हणजे गोल्डन ज्वेलरी किंवा टेम्पल ज्वेलरी मला नव्हती करायची. साऊथ इंडियन टाईप ते लुक थोडंसं गेलं असतं. सो मला ते नको होतं. मला असं
प्रॉपर म्हणजे लुक मला लेहंग्या कसं सांगू मी मला समजत नाही आहे. जे लेहंग्यावर मी ज्वेलरी वेअर केली असती किंवा एखाद्या ब्राईडने केली असती तशीच मला ज्वेलरी घालायची होती, पण साडीवर घालायची होती. सो मग मी कुंदनवाल्या सेटकडे गेली ज्याच्यात मला ग्रीन पर्ल्स पाहिजे होते. सो मला ती मिळाली फायनली. खूप शोधावं लागलं मला. अमरावतीलाच एक शॉप आहे मोतीनगरला सिद्धिविनायक ज्वेलरी म्हणून, तिथून मी ते सगळं घेतलं होतं. त्याच्यात माझं ठरलं होतं की मला लॉंग काहीच नाही घालायचं आहे, कारण की आमच्याकडे वरमालाच्या वेळेसच मोठं मंगळसूत्र घालतात. सो ते राहणार होतं. तर मी एक छोटं चोकर टाईप नेकलेस होतं, जे चोकर नव्हतं, प्रॉपर खाली येत होतं. सो ते वेअर केलं होतं. त्याच्यानंतर झुमके होते. साईडला जे फोटो आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तसाच त्यालाच मॅचिंग त्या सेटसोबत बिंदी होती. बिंदी, इयरिंग्स आणि गळ्यातलं असा तो सेट होता. आणि त्याला मॅच करून मी मांगटिका घेतला. सो आता मांगटिका वगैरे ह्या गोष्टी मी रेंटनी घेणार होते पहिले. पण मग अगेन तोच प्रॉब्लेम होता माझ्याकडे की कोणी वेळेवर आणणारं किंवा परत नेऊन देणारं कोणी नव्हतं. सो मग त्या दुकानदारांनी पण मला सजेस्ट केलं की बजेटमध्ये आहे, 500 पर्यंत काहीतरी होता. सो मग मी तो घेऊन घेतला. आता मला नाही माहित मी तो परत कुठे वेअर करेन, पण मला जसा पाहिजे तसा तो मिळाला. सो मग मांगटिका. त्याच्यानंतर मला नथ पण घालायचीच होती. जरी मी साडी घातली तरी मला नथ घालायची होती. मग माझं असं ठरलं होतं की मोठी नथ घालायची मला, ती वाली गोल खूप मोठी. तर मी मोठ्या ट्राय केल्या पण त्या माझ्या चेहऱ्यावर नाही गेल्या. तर मग ही जी मी वेअर केली ही सुंदर दिसत होती. तर मग मी ही नथ घेतली. तशीच ग्रीन कलरचे स्टोन्स असणारी मी रिंग घेतली, जी दिसेल मॅक्झिमम फोटोजमध्ये माझ्या. ती मी एका हातात वेअर केली, दुसऱ्या हातात ऑफकोर्स माझी एंगेजमेंट रिंगच होती. खूप हेवी पण नव्हतं करायचं मला. त्याच्यानंतर मी हातफुल वगैरे लावणार होती, पण मग मी ते सगळं सप्तपदीच्या लुकवर केलं. तर हा लुक मला थोडासा काइंड ऑफ मिनिमल करायचा होता, कारण रेड होता ना, प्रॉपर ब्लड रेड कलर. तर मला होतं की शालू या लुकमध्ये जास्त माझा दिसला पाहिजे. प्लस पहिल्या लुकमध्ये वरमालावाला जसा लुक होता तो वरमाला पण येते पूर्ण, म्हणून पण मला मग ज्वेलरी अजून हेवी नव्हती करायची. त्याच्या व्यतिरिक्त या लुकवर ओढणी पण असते. तर मग हा लुक ऑलरेडीच स्वतःमध्येच खूप हेवी असतो. सो त्याच्यामुळे मी ज्वेलरी जरा मिनिमल ठेवली या लुकमध्ये. नेल्स केले होते मी. ऑफकोर्स मी याच्या आधीच्या कुठल्या व्हिडिओजमध्ये मेन्शन नाही केलंय. सो मी नेल्सचा फोटो असेन सेपरेट तर तो टाकेन, मला नाही वाटत. नाहीतर मग ह्या फोटोत बघा. पण माझे नेल्स खूप सुंदर झाले होते, मला खूप आवडले होते. ह्याच्या ब्लाऊजवर मी वर्क वगैरे करून नाही घेतलं, कारण त्या ब्लाऊजवर ऑलरेडी पूर्ण प्रिंट होती, प्लेन नव्हतं ते. सो फक्त मी इथे 3/4 माझा ब्लाऊज होता, तर इथे मी एक लेस काइंड ऑफ लावली होती. तर त्याच्यात असे ड्रॉपवाले सुंदर, म्हणजे ड्रॉपवाली लेस होती ती, तर ती सुंदर दिसत होती. सो हे झालं या लुकबद्दल. हेअरस्टाईलबद्दल बोलू आपण तर मी हेअरस्टाईल वेणी घातली होती. मला वेणी घालायची होती या लुकला. हेअर एक्सटेन्शन सांगितलं होतं मी मेकअप आर्टिस्टला. सो हेअर एक्सटेन्शन लावून वेणी घातली होती आणि वेणीला पूर्ण गजरे लावले होते. सो तसाच लुक मला करायचा होता. आणि जी माझी ओढणी होती जी मी घेतली, तर ती मला इथून घेतली होती मी. मला पूर्ण इथपासून ती नको होती, कारण म्हणूनच मी हे लावलं होतं, माथापट्टी, सॉरी शीशपट्टी, काय म्हणतात त्याला, विसरली मी. माथापट्टी की शीशपट्टी, तेच माझा मांगटिका लावला होता मी, जे काय म्हणतात त्याला. त्याच्यानंतर ओढणीबद्दल बोलायचं झालं तर मी ओढणी एक नेटची रेड कलरची माझ्या शालूसोबत मॅच होणारी ओढणी घेतली आणि त्या ओढणीला कस्टमाइज करून घेतलं. जसं मी याच्या आधी तुम्हाला श्रीमती पूजनच्या लुकमध्ये सांगितलं होतं, ती मी ग्रीन ओढणी पण कस्टमाइज करून घेतली होती. आणि ही पण, ह्या ओढणीला मला पूर्ण सदा सौभाग्यवती भववाली लेस मी लावली होती आणि त्या लेसच्या बाहेर अजून एक छोटीशी लेस होती, ज्याला असे रेषा रेषा होते, जे तुम्हाला फोटोमध्ये दिसेल तर कळत असेल. सो तसं ओढणी करून घेतली होती मी, जी पण अगेन मला खूप आवडली. आणि मी काही फोटोज ते पण टाकेन मंगळसूत्र घातल्यावरचे आणि हार घातल्यावरचे काही फोटोज. तर हार पण आम्ही ठरवून घेतला होता की जो आमच्या दोघांच्या आउटफिटवर जाईल, मिनिमलवाला, कारण त्यांनी बेज घातलं होतं माझ्या नवऱ्यानी आणि मी रेड घातलं होतं. सो मग हार आम्ही ऑम्ब्रे व्हाईट आणि बेजचे जे पिंक फ्लावर्स असतात त्याचं, सॉरी, व्हाईट आणि पिंक रोज जे असतात त्याचं कॉम्बिनेशन करून हार घेतला होता. त्याच्या व्यतिरिक्त या लुकवर अजून ते पण येतं, मुंडावळ्या पण येतात. सो ऑलरेडी असं नाही वाटत आहे मला कुठेच की माझा लुक सिम्पल झाला होता. ह्याच्याशिवाय पायात मी माझ्या चांदीच्या तोरड्या ज्या असतात त्या घातल्या होत्या, ज्या मी या लुकला पहिल्यांदा घातल्या, कारण ते म्हणजे तेव्हा मी नवरी बनत होती. सो मंगलाष्टक झाल्यानंतर वरमाला असते, त्याच्यानंतर दुपारी सप्तपदी वगैरे असते. पण हे इथे म्हणजे ती मुलगी प्रॉपर नवरी बनते, म्हणजे फ्रॉम मिस टू मिसेस वालं. सो तिथे ते सगळं जे सौभाग्यवतीवाल्या खुणा असतात त्या घालतात आमच्याकडे. मोठं मंगळसूत्र, तोरड्या, जोडवे आणि बिछवे होते माझे, तर ते पण, तर त्याचा फोटो असेल तर मी तो पण टाकेन. आणि
सप्तपदीला छोटं मंगळसूत्र आणि सिंदूर लावतात. सो बाकी सप्तपदीचं मी पुढच्या लुकमध्ये अजून सांगेनच. आणि हां, याच्यासाठी मी वेगळी सँडल घेतली होती जी खूप सिंपल होती, कारण की पूर्ण वेळ सँडलमध्ये राहायचं होतं. सो मग मी पुढे पण मला ती सँडल वेअर करायची होती. सो म्हणून मी खूप हेवी सँडलकडे नाही गेली, खूप सिंपलवाली घातली होती. त्याचा फोटो मला सध्या दिसत नाही आहे माझ्याकडे, असेल तर मी तो पण टाकेन. आणि नसेल तरी मी सांगते, नॉर्मल सँडल होती, प्लॅटफॉर्म हिल्स होती, कारण मी छोट्या हिल्ससोबत कम्फर्टेबल नाही आहे. आणि फक्त त्याला गोल्डन कलरचं डिटेलिंग होती, बस असं. येस, हे झालं या लुकबद्दल. शालू 12,500चा होता. सँडल जी होती ती 1,500 पर्यंत होती. माझा पायाचा साईज ॲक्च्युली मोठा आहे, तर माझ्या साईजच्या सँडल कितीही मिनिमल असल्या तरी पण त्या मिळत नाही स्वस्तात. तर त्याच्यासाठी 1,500 मला कमीच वाटले. आणि हा जो पूर्ण सेट मी सांगितला, नेकलेस, इयरिंग्स आणि मांगटिका, तो सेट माझा 1,500 पर्यंत झाला होता. आणि हे जी शीशपट्टी माथापट्टी होती ती 500ची होती, प्लस रिंग, साडीपिन, हे आणि नथ, हे सगळं झालं काहीतरी 500-600 पर्यंत झालं असेल. 200 ईच मी धरते, मला आठवत नाही आता, पण हां 200 ईच. सो असा हा सगळा लुक झाला माझा. ओढणी जी मी कस्टमाइज करून घेतली होती ती मला जरा महाग पडली, ती 1100-1200 पर्यंत पडली, पण ठीक वाटत आहे मला ती. मला ॲक्च्युली ते लॉंग वेल करायची होती, पण मग पूर्ण वेळ म्हणजे तेव्हा 2 ओढण्या कराव्या लागल्या असत्या, कारण पूर्ण वेळ ती एवढी मोठी वेल मी घेऊ शकली नसती. सो मग मी ते कॅन्सल केलं आणि एकच ओढणी व्यवस्थित कस्टमाइज करून घेतली जशी मला पाहिजे होती. सो येस, ती ओढणी याच्यासाठी मला पडली 1200-1300ची, कारण की सदा सौभाग्यवतीवाली लेस जी होती ती लेसच म्हणजे काहीतरी महाग होती, 100 रुपये मीटर वगैरे असं काहीतरी होती, मला नाही आठवत आहे. सो ती, आणि त्याच्यानंतर ती छोटी लेस प्लस पूर्ण 1 मीटरची ती ओढणी होती, ती थोडीफार लांब अशी राहिली पाहिजे ती. सो येस, दिस इज ऑल अबाउट माय वेडिंग लुक. मला सांगा, मला अजूनही वाटत आहे की मी काहीतरी मिस केलं असेल. फोटोज जेवढे माझ्याकडे आहे त्याच्यावरून मी सगळं सांगितलं. सो येस, मला सांगा काही मी मिस केलं असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझे बाकीचे व्हिडिओज पण तुम्ही या चॅनलवरचे बघू शकता. ॲक्च्युली मी हिंदीमध्ये व्हिडिओ करते, पण वेडिंग सिरीज मी मराठीत करते. आणि सध्या मी विचार करते की पूर्ण सगळे व्हिडिओज मराठीत कंटिन्यू करायचे त्या चॅनलचे. सो येस, त्याच्याबद्दल पण तुम्ही सजेशन देऊ शकता. आणि माझा आणि माझ्या नवऱ्याचा एक कपल चॅनल पण आहे, जे आम्ही रिसेंटली सुरू केलं, 2 महिने झाले. सो त्याच्यावर आम्ही व्लॉग्स वगैरे टाकतो. सो तुम्ही जाऊन ते पण चॅनल चेकआउट करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो येस, ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि मी भेटते तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.